या पूर्ण वीकमध्ये मी हा संपूर्ण आठवडा हेल्दी खाणार होती, म्हणजे असं डाएट नाही करणार होती, पण असं ठरवलेलं की हेल्दी खाणार आहे, पण तसं नाही झालं आहे का ते सांगते. पण आधी दिवसाची सुरुवात करूया गरम पाण्याने आणि त्यानंतर अंघोळ झाल्यानंतर आजही मी ब्लॅक कॉफी घेतलेली आहे आणि त्यानंतर जेवण करायला गेली आहे. आज माझा तर डबा नव्हता, पण मी बाकीच्यांसाठी भाजी चपाती बनवली आहे. माझा डबा यासाठी नव्हता कारण आज ऑफिसमध्ये जेवण होतं सगळ्यांना, म्हणजे एक घराची पूजा होती, तर त्याचं पार्टी म्हणून आम्हाला असं दिली होती. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी माझं दुपारी लंच हा अनहेल्दी झालेला आहे. 15 नोव्हेंबरपासून मी माझं नेक्स्ट जर्नी आणि वेट लॉस जर्नी चालू करणार होती, पण ते मी 20 नोव्हेंबरपासून करते. एकतर माझा हा बर्थडे मंथ आहे आणि अजूनही कारण आहेत, ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये समजतच जातील. म्हणून 20 तारीखपासून, आता 20 पक्का आहे, 20 नंतर काही नाही आहे, तर 20 तारीखपासून वेट लॉस जर्नी चालू आहे. आणि हे सगळं काय जे दिसतंय ते मी लंचमध्ये खाल्लेलं आहे. त्यानंतर मग त्यानंतर मग काहीच नाही खाल्लं आहे, कारण एवढं फुल झालं होतं की काय खावं असं सुद्धा वाटत नव्हतं. ऑफिसमधून घरी आली आणि घरी आल्यानंतर मग खावंसं वाटलं होतं, कारण घरचं जेवण याला कोणीच बीट नाही करू शकत आहे. त्यामुळे भाजी चपाती डाळ भात. वेट लॉस जर्नीवर असाल तर कार्बमधून फक्त भात किंवा चपाती खा, नाही तर मग आपली ज्वारीची भाकरी बेस्ट आहे. गाईज, एनी गेसेस माझं आत्ता वजन किती असेल आणि किती झालं असेल? त्यानंतर मग हे जेवण करून झाल्यानंतर आज थोडंसं म्हणजे दिवाळीतलं करंजीचं सारण उरलं होतं, तर ते मम्मीने आज करून टाकल्यात आणि मी घरी पोचली तेव्हा गरमागरम मम्मी बनवत होती. मला करंजी आवडत नाही, फक्त मी एकदाच खाते, ती म्हणजे ही गरम असते तेव्हा, नाही तर करंजी हा प्रकार मला अजिबात आवडत नाही. नंतर फक्त गरम असते तेव्हाच खाते, म्हणून एक खाल्लेली आहे जेवणानंतर. दॅट्स इट गाईज, असा होता माझा आजचा दिवस. भेटूया उद्या, बाय.